मी ज्या भागामध्ये राहतो, प्रशांत नगर, रामनगर, किशोर नगर, फ्रेझरपुरा या परिसरामध्ये साहेब दोन मुख्य नाले आहेत। एक नाला अंबा नाले म्हणून ओळखला जातो प्रशांत नगरचा, दुसरा त्याचा उपनाला आहे रामनगर, किशोर नगर। मला एकच प्रश्न या ठिकाणी प्रशासनाला विचारायचा आहे की नाले सफाईच्या नावाखाली जेव्हा आपण लाखो रुपये या शहरामध्ये खर्च करतो आहोत, तर ह्या दोन नाले आपल्या कर्मचाऱ्यांनी संबंधित यंत्रणेने साफसफाई केली का? जर केली, त्या चौकात पण इतका कचरा पडलेला आहे की येता जाताना आम्हालाही लोक म्हणतात की तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते असून तुम्ही काहीच करत नाही। याची आम्हाला खंत वाटते की लोक काम करत नाही आणि का करत नाही की मजूर वर्ग कमी आहे, याची तुम्ही दखल घ्यावी। आणि साहेब तुम्ही परत, मला असं वाटतं की आमच्या एरियात एकदा तुम्ही व्हिजिट द्या। धन्यवाद। काढण्यासाठी आज आनंद विहार पहा, अंबानगर पहा, गुबारा पहा, मोराडी बाबू तर पुरा राम साईटला लावलाय का? खासदार साहेब बोलायचं बळवंत भाऊ वानखडे साहेबांनी आजची महत्वाची बैठक परत एक विषय टाकलेला नाही, तुम्ही दाखवत नाही काय? आणि तुम्ही याच्यावर काही लक्ष नसावं, हे चुकीचं आहे। तुम्हाला असं वाटत नाही की आपली काही जबाबदारी आहे म्हणून? खासदार साहेब एक विषय सुनील भाऊ अतिशय महत्वाचा, तेवढं बोलतो 2 मिनिटं। आयुक्त साहेब पाऊस केला पाहिजे। धन्यवाद। मी जनतेशी निगडीत 2 प्रश्न मांडणार। आपले स्वच्छता साफ झाल्याच्या नंतर ते जे मटेरियल असते ते नालीच्या वर लावून देतात, ते उचलल्या जात नाही, त्याच्यामुळे पुन्हा ते मटेरियल त्या नालीमध्ये जातं आणि पुन्हा नाल्यात चोकअप होतात। दुसरी गोष्ट, सकाळी जे उद्याच टाकीत तुमच्या इथं कचरा असेल तर मग तुम्ही बाकी ठिकाणी काय लक्ष देता? काय लक्ष आहे तुमचं? याला काय सगळे आयुक्त जबाबदार आहेत काय की आयुक्तांनीच पाहिलं पाहिजे सगळं? तुमच्या नियुक्त्या कशासाठी आहे? फक्त ठेकेदारासोबत संघात लोक करायसाठी? ठेकेदार लोक उभे करते, उभे केल्यानंतर त्याने 50-50 रुपये देते आणि घरी पाठवते। हे वस्तुस्थिती आहे या शहरातली आज। गरिबांची ईपीएफचे पैसे खात आहे साहेब, तुमच्या पत्रावर कारवाई चालू आहे। 2 वर्षापासून पीएफ नाही भरलं त्यांनी कर्मचाऱ्यांचं। 2 वर्ष कर्मचाऱ्यांचा पीएफ भरणार नाही, तिकडे कर्मचारी कोण आहे जबाबदार आहे आंदोलनासाठी? सरकार साहेब, गाडगे महाराजच्या मूर्तीच्या समोर यांची त्या ठेकेदाराची काही जबाबदारी नाही काय? कंटेनर आहे, विचारा त्यांना कंटेनर साफ होते का म्हणा त्यांना। कंटेनर गाडगे महाराजच्या समोर, ज्या गाडगे महाराजांनी सकाळी ठेकेदार माणसं उभे करते, त्याने ड्रेस चढवते, त्याचे फोटो काढते आणि 50 रुपये त्याच्या हाती देते, त्याला घरी पाठवते। हे काय प्रकारचं आहे? तुमचं काय नियंत्रण नाही त्याच्यात? चल बाजूला हो तुम्ही, 1 मिनिट बाजूला। आपण सुद्धा या ठिकाणी अमरावती शहरात खनिजे साम्राज्य पसरलेले आहे, त्या ठिकाणी आढावा बैठक घेतलेली आहे। महत्त्वाचे आपण मुद्दे या ठिकाणी स्पष्ट केले आहेत। काय निर्देश आहेत? मी एका शब्दात अमरावती महानगरपालिकेचं वर्णन केलं आहे। अमरावती महानगरपालिका ही ICUमध्ये आहे, इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये। ती केव्हा मान टाकेल याची काही खात्री नाही, कारण की साफसफाईचा जो मुद्दा आहे तो इतका लोकांच्या मनामध्ये हे झाला आहे। साऱ्या अमरावतीच्या प्रत्येक प्रभागामध्ये, वार्डामध्ये साफसफाईचे धज्ज्या उडालेल्या आहे। समोर पावसाळा तोंडावर आहेत, डेंग्यू आणि इतर रोगराई व्हायची शक्यता आहे। असे असताना ठेकेदारांना वाचवण्यासाठी प्रशासन कोणत्याही प्रकारची कडक कारवाई करत नाही आणि त्यामुळे आज अमरावती महानगरपालिका ही ICUमध्ये आहे असं मला वाटतं। सन्माननीय खासदारांनी आज अत्यंत कडक असे निर्देश दिलेले आहे। महानगरपालिकेने या प्रशासनाने जर ही अमरावतीची सुधारणा केली नाही साफसफाईची, तर आम्ही त्यांना अमरावती महानगरपालिकेच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांना आम्ही आयुक्त आणि इथच्या प्रशासनाला पोळो करून ठेवू, एवढं मी सांगू इच्छितो। आपण आढावा बैठक घेतलेली आहे, थेट भ्रष्टाचाराचा आरोप सुद्धा करत आला आहे।
पण या ठिकाणी मोठे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. काय सूचना दिलेल्या आहेत? नाही, सर्वत्र शहरामध्ये प्रत्येक वार्डात म्हटलं तरी चालेल, आज कचऱ्याचे ढिगारे, कचरा किंवा साफसफाई, नाले साफसफाई ही पूर्णतः याचा फज्जा उडालेला आहे. एक तर शहर म्हणजे पूर्णतः शहर हे कचऱ्यावर उभं आहे असं वाटते. गाय आपण एकीकडे आता मागतो आणि गाय प्लॅस्टिक खाताना आम्हाला आढळल्या. म्हणून या संदर्भात आम्ही आज महानगरपालिकेच्या या दालनात मीटिंग घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या की हे आपण त्वरित त्याचं निराकरण करावं. भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे तो या माध्यमातून फार मोठा भ्रष्टाचार महानगरपालिकेत चालतो. त्यात सर्व संघटित होऊन एक गुन्हेगारी या पद्धतीची चालू आहे. ते अक्षरशः महानगरपालिका लुटण्याचं काम चालू आहे. मनपा विभागाने जर आपण सूचनाचे पालन केले नाही तर पुढच्या टप्प्यामध्ये आपण काय करतो? या बाबीचं जर पालन केलं नाही तर आम्ही कचरा डेपोसुद्धा महानगरपालिका हे कचरा डेपो करणारा आम्ही कचरा इथं आणून टाकणार.